घेणार आहोत. कृपया ज्यांचं नाव घेतलं जाईल त्याने या ठिकाणी लगेच यायचंय आणि आपलं बक्षीस घेऊन जायचंय. जवळपास 15 ते 20 जणांची या ठिकाणी निवड केलेली होती. त्यामधून 5 बेस्ट ड्रेस मेल ज्यांची वेशभूषा गेल्या 3 दिवसात चांगली होती अशा 5 जणांची आपण या ठिकाणी नावं निवडलेली आहेत. ज्यांचं नाव घेतलं जाईल त्यांनी लगेच या ठिकाणी यायचंय आणि आपलं बक्षीस घेऊन जायचंय. तसेच 5 फिमेल बेस्ट ड्रेस फिमेल सुद्धा आपण निवडलेले आहेत. यामध्ये सुद्धा जवळपास 20-25 मुली आणि महिला यांची निवड झालेली. त्यामधून आपण 5 जणींची निवड या ठिकाणी केलेली आहे. ज्यांचं नाव घेतलं जाईल त्यांनी लगेच या ठिकाणी यायचंय आणि आपलं बक्षीस घेऊन जायचंय. या ठिकाणी कोणाचा चष्मा हरवला असेल तर त्यांनी या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. हॅलो. युवा बदलापूर आयोजित भव्य असा हा दिवाळी महोत्सव आपल्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी संपन्न होत आहे. गेले 3 दिवस आपण सर्वांनी या ठिकाणी जी उपस्थिती दाखवली त्याबद्दल आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा युवा बदलापूर
हॅलो. या ठिकाणी आपण प्रथमतः बेस्ट ड्रेस मेल यांची नावं घेणार आहोत. ज्याचं नाव घेतलं जाईल त्यांनी लगेच या ठिकाणी यायचंय आणि आपलं बक्षीस घेऊन जायचंय. विशाल पांडे, विशाल पांडे यांनी यायचंय आणि आपलं बक्षीस घेऊन जायचंय. विशाल पांडे. त्यानंतर प्रसाद लवटे, प्रसाद लवटे यांनी सुद्धा यायचंय आणि आपलं बक्षीस घेऊन जायचंय. सर्वांनी टाळ्या वाजवून प्रोत्साहन द्यायचंय. कृपया सर्वांनी टाळ्या वाजवायचेत. त्यानंतर संदेश घनदाट, संदेश घनदाट यांनी सुद्धा यायचंय आणि आपलं बक्षीस घेऊन जायचंय. प्रणव गवारी, प्रणव गवारी. या ठिकाणी मी प्रकाश दादा आणि निलिमा वहिनी यांना विनंती करतो की आपण हे बक्षीस द्यायचंय. विशाल पांडे. प्रसाद लवटे, प्रसाद लवटे. संदेश गंधाट, प्रणव गवारी, स्वप्नील कांबळे, प्रणव गवारी, यानंतर बेस्ट ड्रेस फिमेल यामध्ये सुद्धा खूप अटीतटीची स्पर्धा झाली आणि त्यामध्ये आपण 5 जणींची विनर म्हणून निवड केलेले. त्यांची नावं घेतो, त्यांनी लगेच या ठिकाणी यायचे. श्रावणी मराठे, तिच्या वतीनं बक्षीस घेऊन जायचंय. तेजश्री ढोले, भावना पवार, नीलम कोलवनकर, पालवी कदम, ही आपण जे नावं निवडलीत गेले 3 दिवस आपण सर्व ऑब्झर्व करत होतो. त्या 3 दिवसामधून बेस्ट ड्रेस फिमेल अशी या 5 जणींची निवड झालेली आहे. काही जणांना वाटत असेल की आमची नावं घेतली पण आमचं नाव अनाऊन्स झालं नाही, तर कृपया आपण वाईट वाटून घेऊ नये. कारण ही जी 5 लेडीज निवडलेले ते आपण गेल्या 3 दिवसापासून ऑब्झर्व करून त्यामधून हे 5 बेस्ट निवडलेले आहेत. या ठिकाणी जी रांगोळी स्पर्धा झाली, या रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे 3 क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत. यामध्ये तृतीय क्रमांक ज्यांनी पटकावला आहे त्या आहेत रितेश करंजगावकर, रितेश करंजगावकर तृतीय क्रमांक. दशावतारची त्यांनी रांगोळी काढली होती. खूप सुंदर अशी रांगोळी
रितेश करंजावकर यांनी काढलेली आणि त्याला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं आहे. द्वितीय क्रमांक प्रज्ञा दोंडे. प्रज्ञा दोंडे प्रज्ञा दोंडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं पोर्ट्रेट रांगोळीच्या स्वरूपात या ठिकाणी मांडलेलं खूप सुंदर असं रांगोळी यांनी काढली होती. द्वितीय क्रमांकाच्या त्या मानकरी ठरलेल्या आहेत. आणि प्रथम क्रमांक ऋतिक भोपी. उत्कृष्ट असा शिवाजी महाराजांचा फोटो तलवार घेऊन घोड्यावर बसलेले शिवाजी महाराज असा त्यांनी रांगोळीच्या स्वरूपात या ठिकाणी दाखवला होता. त्यांना प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिलेलं आहे. ऋतिक भोपी. किल्ला स्पर्धा आहे. ठीक आहे, आता फक्त तसेच या ठिकाणी आपण किल्ले स्पर्धा सुद्धा आयोजित केली होती. बदलापूरमधून खूप असे सुंदर सुंदर किल्ले या ठिकाणी काही सोसायटींनी काही मुलांनी मिळून बनवले होते. यामध्ये आपण तृतीय क्रमांक प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक असे 3 क्रमांक ठरवलेले आहेत. त्यामध्ये तृतीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांनी पटकावलेलं आहे ते बाल विकास मित्र मंडळ. बाल विकास मित्र मंडळ यांनी यायचं आणि आपलं तृतीय क्रमांकाचं पारितोषिक घेऊन जायचंय. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक किल्ले स्पर्धेमध्ये ज्यांनी पटकावलंय ते आहे अनिता पार्क. त्यांनी भव्य असा पुरंदर आणि वज्रगड अशी सुंदर अशी कृती या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी सादर केलेली आहे. आणि द्वितीय क्रमांकाचे ते मानकरी ठरलेले आहेत अनिता पार्क. चला पटकन यायचंय अनिता पार्कवाले. त्यानंतर किल्ले स्पर्धा प्रथम क्रमांक भागीरथी विश्व. भागीरथी विश्व सुंदर असा पन्हाळगडाचा देखावा त्यांनी सादर केला होता आणि ते प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत भागीरथी विश्व. कृपया त्यांनी यायचंय आणि आपलं बक्षीस घेऊन जायचंय.
एक काम कर याच्यामध्ये ना याच्यामध्ये डबल डबल का नावं घेतलेली कोणती अरे हे बाईकवाल्याने ठेवलेले दोन नावं डबल बाईकवाले बरोबर आहे दादा बरोबर आहे का केलं म्हणून नाही नाही फायदेला आता गुरुप्रेम आणि याच्या तुमच्या या दोघांना तुम्हाला गुरुप्रेमला त्यानंतर या किल्ले स्पर्धेमध्ये आपण विशेष 2 प्राइज या ठिकाणी देत आहोत. गुरुप्रेम कॉम्प्लेक्स एका दिवसामध्ये त्यांनी किल्ला तयार केला होता. असं गुरुप्रेम कॉम्प्लेक्स यांना आपण विशेष पारितोषिक म्हणून देत आहोत. त्यानंतर कुणाला बोलायचंय? एक मिनिट. हॅलो, माझी विनंती आहे की सर्वांनी जागेवरच उभं राहायचंय. फक्त 2 मिनिटासाठी जागेवर उभे राहावे आणि आपला उजवा हात आहे ना तो वर करा सर्वांनी. हा, तो डाव्या छातीवर ठेवा. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज, गणपती, गजश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टप्रधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शास्त्रस्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, योगीराज, श्रीमंत, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी, जय भवानी. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर आपण किल्ले स्पर्धेमध्ये सुद्धा अजून एक उत्तेजनार्थ विशेष बक्षीस म्हणून आपण या ठिकाणी अजून एका संकुलाला देत आहोत. त्या संकुलाचं नाव आहे ताराबाई संकुल. त्यांनी यायचंय आणि आपलं किल्ले स्पर्धेमधील हे विशेष बक्षीस घेऊन जायचंय. ताराबाई संकुल. यानंतर एक शेवटचं बक्षीस उरले. बाईक अपीयरन्स म्हणून आपण ज्यांची निवड केलेली आहे ते एकच बक्षीस उरलेलं आहे. त्याची अनाउन्समेंट या ठिकाणी 2 मिनिटातच होईल. ताराबाई संकुल किल्ले स्पर्धा उत्तेजनार्थ 5वं बक्षीस. मी सुरदादा यांना विनंती करतो आणि प्रकाश दादा यांना विनंती करतो की आपण द्यायचंय. यानंतर या महोत्सवामधील दिवाळी महोत्सवामधील शेवटचं बक्षीस बाईक अपीयरन्स
आणि हे बक्षीस जात आहे विद्या मैती. विद्या मैती यांनी यायचंय आणि आपलं बक्षीस घेऊन जायचंय. बाईक अपीयरन्स म्हणून त्यांची या ठिकाणी निवड झालेली आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. या बाईक अपीयरन्स म्हणून ज्यांची निवड झालेली अशा विद्या मैती यांनी या रॅलीमध्ये खूप मोठं योगदान घेतलेलं आहे. सुंदर असं वेशभूषा करून त्यांनी या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळवलेलं आहे. या ठिकाणी ते दोन शब्द व्यक्त करतायत, आपल्या भावना व्यक्त करतायत. हॅलो, प्रथम मी बाईक मध्ये विनर झाल्याबद्दल रोहन दादा, सुरदास दादा यांचे आभार मानते, पूर्ण फॅमिलीचे. आणि प्रत्येक स्त्रीला या शिवसेनातर्फे आपल्याला युवा संघटनातर्फे आपल्याला काहीतरी चान्स दिला जातो आणि यामधून स्त्रिया पुढे पुढे येत आहेत. आज मी आले, अशा अनेक स्त्रियांनी यावं या बाईक रॅलीसाठी, म्हणजे प्रत्येक त्यांनी ठेवलेल्या प्रत्येक प्रोग्रामसाठी. आणि ॲक्च्युली मला इथे सांगायचं आहे, माझा फॅमिली सपोर्ट आहे, माझा हजबंडचा आहे आणि मेन म्हणजे माझ्या मुलीचा सपोर्ट आहे, म्हणून मी इथपर्यंत आली. आणि मेन म्हणजे आज मी सगळ्या जगाला आवडून सांगते की मी कॅन्सर फ्री झाली आहे. मला कॅन्सर होता 2 वर्षापूर्वी आणि मला डॉक्टरांनी सांगितलेलं की तू कधीच कुठलीही गोष्ट करू शकत नाही. माझं ऑपरेशनही झालं आहे मोठं, मला 103 टाका आहे, तरी पण मी बाईक चालवते आणि मी ते करून दाखवलं. म्हणजे मी कॅन्सरवर मात करून डॉक्टरांच्या प्रत्येक गोष्टीला मी खोटं ठरवलं आहे. म्हणजे कोणीही कुठल्याही आजारात असाल, डिप्रेशनमध्ये असाल तर तुम्ही अशा या. आणि सगळ्यात मोठं म्हणजे मी पाटील घराण्याला मी खूप मोठा आभारी आहे त्यांची. आणि रोहन दादामुळे मी आज इथवर आली. याच्या आधीही सुरदास दादांचे खूप प्रोग्राम असायचे, तिथेही मी यायची, पण रोहन दादामुळे मला एक प्रोत्साहन मिळालं की मी इथपर्यंत येऊ शकले. बस मी माझ्या एवढेच, मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते. थँक्यू, धन्यवाद. आपण आपलं 2 शब्द मनोगत या ठिकाणी व्यक्त केल्याबद्दल. या ठिकाणी गेले 3 दिवस हा जो दिवाळी महोत्सव युवा बदलापूर आयोजित हा महोत्सव या ठिकाणी चालू होता. आपल्या सर्वांच्या उपस्थितीने, सर्वांच्या सहकार्यामुळे हा दिवाळी महोत्सव चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपण संपन्न झालेला आहे. तसेच या ठिकाणी काही रील्स कॉम्पिटिशनची प्राईज सुद्धा आहेत. या ठिकाणी रील्स कॉम्पिटिशनचे जे विनर आहेत ते आपण इंस्टाग्रामवर डिक्लेअर करणार आहोत, याची कृपया त्यांनी नोंद घ्यायची आहे. बरेचसे रील या ठिकाणी आलेले आहेत, काही रील अजून बघायचे बाकी आहेत. त्यामुळे आपण त्यांच्यामधून 3 बेस्ट रील बनवणारे जे ज्यांनी बेस्ट रील बनवलेले आहेत त्यांना आपण या ठिकाणी तृतीय, द्वितीय आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देणार आहे. पण ते पारितोषिक आपण इंस्टाग्रामच्या पेजवर अपलोड करणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची. या ठिकाणी एक छोटीशी अनन्या पाटील या ठिकाणी शिवगर्जना बोलणार आहे. कृपया सर्वांनी इकडे लक्ष द्यायचंय. आस्ते कदम, आस्ते. तुझं नाव सांग आणि मग बोला. माझं नाव अनन्या संदीप पाटील आहे. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती, गज अश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टवरधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर,
महाराजाधिराज राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. राजा शिवछत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. थँक्यू. धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित सर्वांचं या ठिकाणी युवा बदलापूर यांच्या वतीनं मी जाहीर आभार मानतो. तसेच या दिवाळी महोत्सवामध्ये ज्यांना आपल्याला सहकार्य केलं, कोणत्या ना कोणत्या रूपाने ते सहकार्य असू द्यात, त्या सर्वांचं या ठिकाणी